आज दिवसाची सुरुवात झाली. काल केलेली मेहनत अशी तितर-बितर पाहून असो बड्डे झाला हीच मोठी गोष्ट, कारण घरात 3 लेकरं असताना हे डेकोरेशन एक दिवस टिकणं पण खूप मोठी गोष्ट झाली. मला बाईला घेतलं, तिच्यासोबत थोडा वेळ घालवला, कारण मला जायचं होतं बाहेर माझ्या आजीला घेऊन. त्याच्यामुळे तिला थोडा वेळ घेतलेलं. मग तिला झोपून दिलं, कारण तिला झोपवल्याशिवाय कुठंच जाता येईना. कारण ती जर जागी असली तर मला तिलाच घेऊन जावं लागतं आणि मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, कारण मी तिला घेऊन जाऊ शकत नव्हती. थंडी इतकी वाढलेली आहे, हे थंडीमुळे होतंच, कारण मी माझ्या आजीला घेऊन चालली होती आणि म्हणजे वय उतरताना होत असते. थंडी आहे, 2 दिवसापासून जास्त चालली आहे थंडी. तिला थोडा जास्त प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून तिला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि तिचं चेकअप केलं. डॉक्टरांनी तिला BP शुगर वगैरे विचारलेलं. मग आम्ही मेडिसिन घेतली. मेडिसिन घेताच वापस आलो घराकडे. घराकडे येऊन बघितलं तर चिवतायची चिवचिव चालली होती. नंतर सायंकाळी स्वयंपाक करायचं ठरवलं. आज मी केला स्वयंपाक. आणि भाजीचं काय करायचं हे बायांना एक प्रश्नच असते. फ्रीजमध्ये काही पडलं असलं तरी बायां फक्त हेच विचारणार की आज भाजी काय करायची. असो, मी बनवलं होतं मग हे मेथीची भाजी. स्वयंपाक करून घेतला मस्तपैकी. अशी भाजी शिजायला ठेवली होती. शिजताना ठेवताना डुगूबाई वाट पाहत होती जेवायला. मग तिला मस्त अशी भाजी पोळी जेवायला दिलं आणि आम्ही पण जेवून घेतलं सगळेजणं. मग आजचा दिवस असाच गेला. भेटू आता पुढच्या व्हिडिओ.